अनुसंधान केलेलं आहे। आज एक काळ असा होता की जगातलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहण्याकरता आपण जायचो। आज जग आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहण्याकरता येत आहे। अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स या देशामध्ये आज आपण तयार केलेले आहेत। मी मागच्या काळामध्ये लेह लद्दाखला गेलो होतो। त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं नॉर्दर्न कमांडमध्ये आणि नॉर्दर्न कमांडचे प्रमुख होते। त्यांनी बोलता बोलता सांगितलं, म्हणाले बघा असं आहे की पूर्वीच्या काळी सरकारची मानसिकता अशी होती की बॉर्डरवर रस्तेच करू नका, कारण ते रस्ते जर आपण केले तर त्या रस्त्याने चीन आत घुसेल आणि आपल्यावर हल्ला करेल। पण म्हणाले मोदी सरकार आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी हा विचार बदलला आणि आज गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या बॉर्डरवर जे रस्ते झालेले आहेत, जी टनेल झालेले आहेत, मागच्या काळामध्ये जर चीनने आमच्यावर आक्रमण केलं असतं तर आम्हाला सगळी मशिनरी आणि मॅन मूव्हमेंट करता 8 दिवस लागले असते। आता 8 तासामध्ये चीनच्या आधी आम्ही आमची मॅन आणि मशिनरी त्या ठिकाणी मूव्ह करू शकतो। अशा प्रकारची सज्जता आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे हे जे विजन आहे आणि विजन असणारे लोक असतात ते महत्त्वाचेच आहेत, पण अनेक वेळा विजन असलेले लोक ती विजन ॲक्शन मध्ये आणू शकत नाही। पण नितीनजी इज मॅन ऑफ ॲक्शन, इज नॉट ओनली मॅन ऑफ विजन बट इज मॅन ऑफ ॲक्शन। आपण पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवता येतं हे नितीनजींनी दाखवून दिलं। आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर इतके वर्ष आम्ही सगळे नितीनजींसोबत काम करतोय। मी तर अगदी कामाची सुरुवात केली तेव्हापासनं नितीनजींच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं। नितीनजींकडनं काही आम्ही शिकलो असू तर हे शिकलो की स्वप्न पहा, स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळते। शक्ती कुठनं येणार, रिसोर्सेस कुठनं येणार, याकरता स्वप्नच पाहायचे नाही हा अपराध आहे। त्यामुळे पाहिजे तेवढं मोठं स्वप्न पहा, ते पूर्ण आपल्याला करता येतं। आणि नितीनजींनी कधी चिंता केली नाही। हजारो कोटी रुपयाची कामं ज्यावेळेस हातात घेतली त्यावेळी 1 रुपया खिशात नव्हता, पण ते पैसे कसे उभे करायचे ते त्यांनी आम्हाला शिकवलं। आणि म्हणून आज आम्हाला देखील एखादं मोठ्यातलं मोठं काम हातात घेताना याची चिंता नसते। आम्हाला माहिती आहे की जर आपण योग्य काम करतो, समाजहिताचं काम करतो, ज्यातनं मोठं परिवर्तन होणार आहे अशा प्रकारचं काम करतो आहोत तर या कामाकरता रिसोर्सेस उभे राहतील। मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची शिकवण ही नितीनजींनी आम्हाला दिली। आणि म्हणून आज ज्यावेळी आपण नितीनजींनी केलेलं कार्य बघतो आणि हे कार्य करत असताना त्यांचं अखिल भारतीय स्तरावरचं कार्य किंवा राज्यातलं मोठं कार्य हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, पण हे सगळं करत असताना त्यांच्यातली संवेदनशीलता ही अत्यंत